हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आज मी शेवग्याची आमटी डाळीची करून दाखवणार आहे। चला तर मग आता मी केवढा मोठा शेवगा घेतलेला आहे, त्याचा मी साल वगैरे पण काढून घेतलेला आहे शेवग्याचे। चला तर मग अगदी साधं सोपं मी तुम्हाला आज डाळीची आमटी दाखवणार आहे शेवग्याची। आणि शेवगा खूप पौष्टिक पण आहे आणि खूप चांगलं पण आहे शरीरासाठी। मग बघा, हे मुगाची आणि तुरीची डाळांना मी चांगलं कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि आता रवी घेऊन त्याला बारीक करून घेत आहे। आणि 1 चमचा चटणी, 1 ते 2 चमचे जितकं आपल्याला तिखट पाहिजे तितकं तुम्ही घालू शकताय। आज शेवगे शेंगाला मी आता शिजायला ठेवले होते आणि शिजून झालेलं आहे बघा। आता मी त्या डाळी जे मी रवीनं फिरवून घेतलं डाळ बारीक करण्यासाठी, ते पण बारीक झालेलं आहे आणि शेवगे शेंग पण शिजून झालेलं आहे आणि एकत्र करून घेतलेलं आहे। चला तर आता मी फोडणी देते। पातेलं घेतलेलं आहे, आता जिरा मोहरीचं फोडणी देणार आहे किंवा तुम्ही तडका पण म्हणू शकताय। तेल गरम झालेलं आहे, कढीपत्ता जिरा मोहरी मी सगळं एकत्र करून टाकलेलं आहे त्याच्यात। आता ह्याला हलवून घ्या आणि आमटी तुम्ही घालून घ्या। डाळीची आमटीत मी घातलेलं आहे बघा, एकत्र करून घेतलेलं आहे। शेवग्याच्या शेंगाला पण घातलेलं आहे, डाळीला पण घातलेलं आहे, त्याच्यात फोडणी घातलेलं आहे। कढीपत्त्यात तडका दिलेला आहे, त्याच्यात ते घालून घेतलेलं आहे आणि शेवग्याची शेंगची आमटी माझी रेडी झालेलं आहे। अगदी साधं सोपं बघा कसं टेस्ट आणि कलर आलेला आहे छान। अगदी साधं सोपं आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि चांगली उकळी येऊ द्यायचं म्हणजे टेस्ट लागते। शेवग्याची शेंग शरीराला खूप पौष्टिक आहे, खूप चांगलं आहे आणि असंच माझ्या चॅनलला बघत जावा। लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण जास्तीत जास्त करत जावा। असंच व्हिडिओ बघत जावा, माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा शेवग्याच्या शेंगाची मी डाळीची आमटी कशी बनवलेली आहे। अगदी साधं सोपं। बाय।